जामदे येथे धुळे एलसीबी साक्री व निजामपूर पोलिसांचे पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन, 25 संशयित ताब्यात, लाखोचा मुद्देमाल जप्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी, साक्री पोलीस आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तपणे जामदे गावात मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवून 25 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान विविध कंपनीच्या मोटारसायकली, 500 रुपयांच्या बनावट नोटा, बनावट सोन्याची नाणी, अस्सल चांदी, लॅपटॉप तसेच इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे कोम्बिंग ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांनी जामदे गावात प्रवेश करून गावाच्या चारही बाजूंनी वेढा घातला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन साक्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई पहाटे सुमारे 2 वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी ज्ञानेश्वर वारे, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी तसेच निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्राथमिक माहितीनुसार काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून 1 लाखाचे 7 लाख असे आमिष दाखवून बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बनावट सोन्याची नाणी दाखवूनही फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही व्यक्तींच्या कृत्यांमुळे जामदे गावाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र जामदे गावाची दुसरी एक सकारात्मक ओळखही आहे. गावातील अनेक तरुण यूपीएससी, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. गावातील नागरिक धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. भजनी मंडळांचे कार्यक्रम, फिरता नारळ, कीर्तन, भंडारे आणि विविध धार्मिक सोहळ्यांमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे काही मोजक्या व्यक्तींच्या गैरकृत्यांमुळे संपूर्ण गावाची प्रतिमा खराब होऊ नये अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांनीही पुढाकार घेऊन कायद्याला सहकार्य करावे. संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी आणि युवकांनी गुन्हेगारीपासून दूर राहून गावाची चांगली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच जामदे गाव पुन्हा एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करू शकते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी केसेसचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अनुषंगाने माननीय एसपी श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल एसपी श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेली आहे. या कारवाईत माझ्यासह एलसीबी टीआय श्री वारे, साक्री पोलीस स्टेशनचे बोलगे साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे पीआय, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे केपीआय मयूर मामले, निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्याच्या स्टाफने व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे. त्याद्वारे जनतेस सामने आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करू न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी. जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचा अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे.